हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. तो असुरांचा राजा होता. तो अहंकारी आणि अत्याचारी तर होता, जरी पूर्ण सृष्टीमध्ये उत्पात केले होते. तो नास्तिक तर होता, परंतु स्वतःला पूर्ण संसाराचा स्वामी समजायचा. त्याच्या राणीने एका पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव प्रल्हाद होते. प्रल्हाद विष्णुदेवाचा परम भक्त होता. तो जेव्हा थोडा मोठा झाला तर एक दिवस दरबारात आला. राजाने त्याला प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले व त्याला विचारले, बाळा, गुरुजींनी तुला कुठल्या प्रकारच्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत? त्यावर प्रल्हाद म्हणाला, मी विष्णुदेवाला अधिप्रणाम करतो, जे या सर्व जगाचे सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या पुत्राच्या तोंडून हे ऐकल्यावर राजा क्रोधित झाला व म्हणाला, मी सगळ्यांपेक्षा शक्तिशाली आहे, हा देव कोणी नाही. त्यावर प्रल्हाद म्हणाला, सर्वात शक्तिशाली तर विष्णुदेव आहे, ज्यांनी या सृष्टीचे निर्माण केले आहे. हे ऐकताच हिरण्यकश्यपूचे डोळे क्रोधाने लाल झाले. त्याने गुरु शुक्राचार्यांना बोलावून त्यांना जाब विचारला, तुम्ही माझ्या पुत्राला विष्णुदेवाची पूजा आणि भक्ती करण्यास का म्हणून शिकवले? विष्णू हा माझा शत्रू आहे. शांत स्वरात गुरुजी म्हणाले, मी तुमच्या पुत्राला कुठल्याही देवाची भक्ती करायला नाही शिकवली. तो स्वतः पूजा आणि भक्ती करतो. राजाने पुन्हा प्रल्हादाला विचारले की कोण आहे ज्याने त्याला ही भक्ती करायला शिकवली? त्यावेळी पुत्र म्हणाला, बाबा, मला भक्ती करण्यास तुम्ही का शिकवे? देव माझ्या पुत्राचा पुरातून आहे व माझे शिक्षकही आहे. राजा मात्र आता क्रोधाने कापत होता व म्हणाला, मी महान आहे. माझ्या व्यतिरिक्त आणखी कुठलाही देव ह्या संसारात नाही. यापुढे भविष्यात तुझ्या तोंडी त्याचं नाव येता कामा नये. परंतु प्रल्हादाने पित्याची आज्ञा नाही मानली. त्याची पूजा भक्ती चालतच राहिली. हिरण्यकश्यपूने विचार केला, हा मुलगा तर आपल्या कुळाचा नाश करेल. त्याने सैनिकांना प्रल्हादाची हत्या करायचा आदेश दिला. सैनिकांनी बऱ्याच प्रकारे प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. असफल झाले. त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याचे हात पाय बांधून त्याला समुद्रातही फेकले. विषारी सापांनी त्याला धमकावले. उंच पर्वताच्या शिखरावर घेऊन तिथून फेकण्याचा प्रयत्नही केला, पण त्याच्या केसालाही जरासाही धक्का नाही लागला आणि सुखरूप जिवंत राहिले. विष्णुदेवांनी त्याला प्रत्येक वेळी वाचवले. राजा हैराण होऊन शेवटी त्याने प्रल्हादावर पिसाळलेला हत्ती सोडला, ज्याच्या पायाखाली येऊन तो प्रल्हादाला पूर्णपणे ठेचून टाकेल. परंतु त्या हत्तीने त्याला आपल्या तोंडेवर उचलून आपल्या पाठीवर बसवले. जेव्हा कुठल्याही प्रयत्नांना यश मिळाले नाही, तेव्हा राजाने आपली बहीण होलिकाची मदत घेतली. राजाने सर्व काही होलिकेला समजावले व विचारले, तू मला मदत करशील? त्यावर होलिका म्हणाली, भाऊ, तू चिंता नको करू. मी त्याला अग्नीत जाळून त्याची राख करून टाकेल. यावेळी तो वाचणार नाही. होलिकेला महादेवाकडून अशी प्राप्ती मिळाली ज्याच्यावर अग्नीचा परिणाम होत नव्हता. होलिकेने ती ताकद स्वतःवर ओढली आणि प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून अग्नीवर बसवले. तेव्हा विष्णूच्या कृपेने प्रल्हाद तर सुरक्षित राहिला, परंतु होलिका अग्नीत भस्म झाली. हे पाहून राजाचे मस्तक क्रोधाने भरले व त्याला कुठल्याही पद्धतीने प्रल्हादाची हत्या करायचीच होती. त्याने एक दिवस भरलेल्या सभेत प्रल्हादाला एका खांबावर बांधले आणि त्याला विचारले, कुठे आहे तू सगळे? मला का नाही दिसत? त्यावर प्रल्हाद म्हणाला, माझ्या दोन तर सर्वत्र आहे, ह्या खांबातही बसलेला आहे. हिरण्यकश्यप क्रोधाने जोडा झाला व एक तलवार उचलून त्याने त्या
अंगावर जोरात मारला. जोराचा आवाज झाला आणि विष्णू देव नरसिंहाच्या रूपात खांबातून प्रकट झाले. त्यांचे डोळे सोन्यासारखे पिवळे आणि दाढी सिंहाच्या समान भीतीदायक होती. ते जोरात गर्जना करत होते. त्यांना अशा अवतारात बघून सर्व घाबरले. हिरण्यकश्यप क्रोधित होऊन त्यांच्यावर हल्ला करण्यास धावला. देवाने पटकन त्याला धरले व आपल्या मांडीवर झोपवले. आपल्या नखाने त्याचे काळेज पाठवले. त्याच्या प्राणांचा अंत झाला. परंतु नरसिंहाच्या कंठात अजूनही शांत नव्हते झाले. तेव्हा भक्त श्रद्धाळूंनी त्यांचे पाय धरले. पाय धरताच देवाचा क्रोध शांत झाला व त्याने आपल्या भक्ताला आपल्या मांडीवर बसवले. तो म्हणाले, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. अशा भक्तीला सर्व कायम लक्षात ठेवते. असे म्हणतात देव अदृश्य झाले. प्रल्हादाच्या भक्तीला आजही सर्व मानतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि